कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कोणाचा फोन आहे? हा बोल। हॅलो, आवाज ओळखला का? जयंती। ओळखलं ग बाई माझ्या नवऱ्यानं। मला वाटलं होतं शहरात गेल्यानंतर तुम्ही माझा आवाज विसरता बाबा। काय मग कसं वाटतंय हो सुटाबुटात? हॅलो, अहो काहीतरी विचारते मी। अच्छा, तुम्ही मोठ्या गाडीत बसलाय का? एसीचा आवाज चालू आहे का? हा, म्हणून तुम्हाला आवाज येत नसेल। तुम्ही एक काम करा ना, माझ्यासारखा मस्त मोठा मोबाईल घेऊन टाका। टेन्शनच नाही ना मग। जयंती, काय तुम्ही सारखं असं जयंती जयंती म्हणत जाऊ नका। शहरात गेल्यावर सतत माझं नाव नाही बघायचं। कामावर फोकस करायचा है की नाही? आणखीन एक गोष्ट, जरा ना ऑनलाईन पैसे कसे पाठवायचे ते शिकून घ्या। तुम्ही तिकडं कामात असणार हो, म्हणलं घरचा खर्च सगळा मलाच भागवायला लागणार ना। माझ्याकडे पैसेच नाही, मग पैसे पाठवत। बर ठेवू का आता? जयू, ठेव का बाई फोन? असं लाडात म्हणा ना एकदा। बास जयंती बास। हॅलो, खतरोडच आहे बाई माझा नवरा। जाऊ दे ना जयू, कामात असतील सखदेवराव। त्यांच्या ऑफिसला एकदा चक्कर मारायलाच पाहिजे। अजून 4-5 घेऊन यायला पाहिजेत नाही? आणू, त्याला काय होतंय? आता यांचा पगार झाला, भागवता येईल उधारी। आज उधार, उद्या रोख, ते बी जमलं तर। अरे तुम्ही तर म्हणजे एकदम रेडी होऊन आलात। सारंग दादा, तुझ्यावर काम करा ना, लय मजा येते बघ, म्हणून रेडी झाले आम्ही दोघं। आम्ही पण करतो ना मदत। अजिबात नाही, तू बस इकडे, बस शांतपणे बस। वहिनी बस इथे, बस। बोललो ना मी तुम्हाला, आज तुम्ही काम करायचं नाही, आज आम्ही काम करणार। वर्षभर दिवस रात्र तुम्हीच राबत असता ना या घरासाठी। हे किचन म्हणजे विश्व असतं तुमचं। हे विश्व तुम्ही सजवता, तुम्ही मेहनत घेता, त्यात प्रेम ओतता, आमच्यासाठी जेवण बनवता प्रेमाने। मग आज आम्हाला तुमच्यावर प्रेम करू द्या, आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही पुरुष म्हणून खरंच रिस्पेक्ट करतो। ठीक आहे, तुम्ही काही करायचं नाही आज। हा, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, मार्केटमध्ये कोणी सामान आणायला गेले का? हा, तो नवीन नोकर आलाय ना, तो गेलाय। नोकर नको ना म्हणू, हेल्पर म्हण ना। मदत करणार असतो ना तो, आपल्याला मदत होते ना त्याची। हेल्पर म्हण। तो हेल्पर, हा नोकर। हा बरोबर, हा नोकरच आहे, याची काय मदत नाही होत आपल्याला। ऐश्वर्या, तू सावलीच्या विरोधात जायचं हे ठरवलंच आहेस का? काय केलं मी? तू तिच्या भावाला नोकर म्हणून ठेवलंस, सखदेवला। मग काय झालं त्यात? घरात कामं वाढली आहे, माणसांची गरज आहे घरात, आणि मुळात तो काम मागायला आलेला म्हणून त्याला काम दिलंय। ऐश्वर्या, इतक्या एजन्सी आहेत आपल्याकडे, कोणीही ठेवू शकलो असतो, तोच का? नाही, एजन्सीज आहेत, पण एजन्सी मधून एखादा रॅन्डम माणूस येण्यापेक्षा विश्वासू माणूस येणं गरजेचं नाहीये का? आणि त्या मुलीवर आहे ना तुमचा विश्वास, मग तिच्या भावावर पण असायला हवा। हे सगळं मुद्दाम करतेस ना तू?
नाही, जे काय आहे मला नाही आवडलेलं आहे. हू केअर्स? तुला काय आवडतंय काय आवडत नाहीये, हू केअर्स? मला जे आवडेल मी तेच करणार. ठीक आहे, तुला जे हवंय ते तू कर, पण बाहेर जेव्हा विचारतील ना तेव्हा या सगळ्याचं एक्सप्लेनेशन तूच दे. आय एम रेडी. जा तुझं काम कर. त्या मूर्ख मुलीमुळे मला खूप अपमान सहन करावा लागला, पण त्या प्रत्येक अपमानाचा बदला घेणार आहे मी. ऐश्वर्या वहिनीला जा विचारायला हवा. सारंग सर, कृपा करून कुणाला काहीच विचारू नका. खर तर ही नोकरी माझी मीच पत्करली आहे. नोकरीच्या शोधात होतो, कुठेच काही काम मिळत नव्हतं. आणि विठ्ठलाच्या कृपेनं माझ्या बहिणीच्याच घरात मला काम मिळालं. आमच्यासाठी खूप काही केलं हे मी काहीच करू शकलो ना. आता तो विठ्ठलच माझ्या हातून माझ्या बहिणीची सेवा घडवतोय. माझ्या बहिणीसाठी मला एवढं काम करू दे. कृपा करून कुणाला काही जाब विचारू नका तू. हो सारंग सर, तुमची तब्येत आत्ताच बरी झाली. घरात आनंदाचं वातावरण आहे, ते सगळं बिघडून जाईल. हो, सावली बरोबर बोलते. प्लीज ऐक ना तिचं. आज वुमन्स डे आहे म्हणून मी तुमचं ऐकतोय. नाही विचारणार जाब. आमच्यासोबत तुला स्वयंपाक बनवावं लागेल. चालतंय की. तुझ्या बहिणीसाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.